मिशेक पीळ मारले, मिशी सरळ केलं आणि मी चाललोय खताचा डोबो घेऊन माळावर. माळावर इलंय तर अर्ध्या काजिंका भर घालून झालेली होती, कारण मी इलंय उशिरा आणि मी उशिरा इलंय ह्याच्यामुळे ह्या तिघांतून चर्चा चालू होती. दमल्यामुळे मी ह्यांका पाणी आणून दिलं आणि ह्यांच्या दया केलं, तर ह्यांना का माझा तोंड बघितल्यान पण नाही, पाण्याची बाटली घेतली आणि तोंड बाजूक केल्यान. बघता बघता आमची काजींची भर घालून झाली आणि आता ही शेवटची काज. काजींची भर घालून झाल्यावर पाण्यात जरा बुचकू केलंय, पाय धुतलंय, खोरा धुतलाय आणि आता येऊन पोचलंय घराकडे. घराकडे येल्यावर आजीन केलेला कोंबडीचा मटण मस्तपैकी वर ताव मारलंय आणि पोट भरून जेवलंय. जेवणावर आडवं हात मारलंय आणि गप झोपान दिलंय. तासभर झोपलंय आणि परत येऊन पोचलंय माळावर. माळावर कित्या संध्याकाळी तर आडो करूचो होतो. आडो करता करता कधी 6 वाजले काय कळलाच नाही आणि आता परत आम्ही चाललो घराकडे. घराकडे येताना वाटेत मधीच अंडी दिसली, त्यांचं पण व्हिडिओ केले आणि ती होती बिळात. तैसून येऊन पोचले घराकडे आणि घराकडनं डायरेक्ट येऊन पोचले तो जानवलीत गणपती शाळेत. गणपती शाळेत एकटो येलं नाही होते, माझ्यासोबत होते रवी काका. रवी काका किती त्यांच्या गणपतीचं पाठ द्यायचं होतं. मुका बघून कळाच असला की गणपती शाळा कोणची होती. आम्ही गेलो बुवा श्री रवी राणे यांच्या घराकडे. व्हिडिओतली मूर्ती बघून तुमका समजला असतला की मूर्तीचं काम किती भारी करतात आणि सगळे हिले मूर्ती असतात ते शाडू मातीतले असतात. हो, एकच गणपती नाही तर अजून एका गणपतीचा मी व्हिडिओ केलाय. सगळ्या गणपतीचा व्हिडिओ करू शकत नाही, पण हे 2 गणपती बघून तुमका समजला असतलाच की बाकीच्या मूर्ती पण किती सुंदर आणि रेखीव असतले. ते मूर्ती बघून कसे वाटले आणि त्याचबरोबर माझा तोकडो व्हिडिओ बघून तुमका कसा वाटला ह्या कमेंट तर नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर परत भेटाय पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.